असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। उदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील अभिवादन। मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे भावी लोकसभेचे खासदार माननीय नारायण राणेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। टाळ्यांचा आवाज खूप कमी येतोय। कोकणचे सुपुत्र तर आहेतच, परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे भावी खासदार इकडे आहेत। तसेच माझे बंधू भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेवर सदस्य प्रसाद लाडजी, हे वर्णन खूपच लहान आहे त्यांच्यासाठी, पण आता तेवढंच करते। पुढे अजून बऱ्याच उपाधी त्यांना मिळणार आहेत। दिगंबर नाईक आपले कोकणचे दुसरे सुपुत्र, सचिन मोहिते, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI चे अनेक मान्यवर इकडे आहेत। तानसेन ननावरे आहेत, अमेय घोले नगरसेवक आहेत, आमच्या मोरेताई आहेत, बरीच मंडळी इकडे उपस्थित आहेत आणि लवकरच उदय सामंतजी आणि अन्य आपले उमेदवार देखील लवकरच येतील। मी आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छिते। आपण 2014ला एकत्रित लढलो, शिवसेना, भारतीय जनता पक्ष। 19ला तुम्ही सर्वजण मतदार होतात, तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं 19ला। मला सांगा, तुम्ही कोणाला मतदान केलं? महाराष्ट्रातल्या जनतेने कोणत्या युतीला मतदान केलं? शिवसेना, भारतीय जनता पार्टीला आपण मतदान केलं, एकत्रित मतदान केलं, बरोबर? आपल्यापैकी एक माणूस तिकडे उभा आहे, त्यांनी तो त्याचा अधिकार आहे, त्यांनी तो बजावला, असू देत, ते पण आपलेच आहेत। ते 20 तारखेला ते धनुष्यबाणाचं बटन दाबणार आहेत, मला खात्री आहे, आज जरी त्यांनी काही म्हटलं असलं तरी, कारण ही सभेची गर्दीच एवढी आहे की नक्कीच सर्वजण प्रेरित होऊन धनुष्यबाणाचंच बटन दाबणार आहे। परंतु आज महाराष्ट्रामध्ये आपली जी एक विरोधी आघाडी आहे, महाविकास आघाडी, ही कशी तयार झाली? ही महाविकास आघाडी नव्हती, काँग्रेस राष्ट्रवादीचं एक आघाडी सरकार होतं 2014च्या अगोदर, आणि त्या सरकारने महाराष्ट्रात काय काय केलं आपल्याला माहिती आहे। 2014मध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले। 5 वर्ष सलग 5 वर्ष महाराष्ट्रात एकमेव असा माणूस की 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले, आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। त्यावेळी काही नेते त्यांच्या आमदारांना सांगत होते, राजीनामा खिशात ठेवा, राजीनामा खिशात ठेवा, परंतु कधी राजीनामा द्यायलाच लावला नाही आणि सरकारमध्ये शिवसेना सामील झाली। 2019 मध्ये आपण एकत्र लढलो, जनतेने, आपण सगळ्यांनी माननीय नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचा चेहरा आणि वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा बघून लोकांनी मतदान केलं। खरं आहे की नाही? केलं की नाही? सगळ्यांनी केलं? मला सांगा, त्यानंतर काही लोकांना मुख्यमंत्री होण्याचे अचानक स्वप्न पडले आणि त्यांनी जनतेशी गद्दारी केली। होय, मी परत म्हणते, जनतेशी गद्दारी केली, कारण जनतेने तुम्हाला एकत्रित मतदान केलं होतं आणि तुम्ही लोकांनी जी इच्छा व्यक्त केली, महाराष्ट्रात लोकांनी जे तुम्हाला मतदान केलं त्याला झिगारून, त्याला झिडकारून तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं। त्याच दिवशी तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेशी गद्दारी केली, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, आणि हे लोकांना आवडलं नाही। 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं। त्या सरकारच्या उपलब्धी काय? तर गृहमंत्री, जे पूर्ण पोलीस यंत्रणा ज्यांच्या ताब्यात असते, ते स्वतः जेलमध्ये होते। जेलमध्ये किती दिवस जेलमध्ये होते सांगा? कोणाला आठवतं? महाराष्ट्राचे गृहमंत्री किती दिवस जेलमध्ये होते? विसरला तुम्ही? 100 दिवस जेलमध्ये होते। 100 दिवस। एक तो सकाळचा भोंगा,
ते 3 महिने जेलमध्ये होते. कशासाठी? लोकांना फसवलं. पत्राचाळीतल्या मराठी माणसाला बेघर करण्याचं काम त्यांनी केलं आणि ते होते संजय राऊत ही मंडळी. दुसरं, ते सचिन वाझे सारख्या एका नतरष्ट अधिकाऱ्याला तुम्ही पोलीस फोर्समध्ये घेतलं आणि तुम्ही म्हणता की महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर गेले. का गेले? का महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर काही लोकांना जावं लागलं. ते परत आता येत आहेत. ते कोणामुळे? तर जेलेटिनच्या कांड्या ज्यांनी अंबानींच्या घराखाली ठेवले ते. कोविड काळात काय झालं मला सांगा? हॉस्पिटलमध्ये जागा नाही, रेमडेसिवीर मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, तडफडून तडफडून लोकांचा मृत्यू झाला. हेच जर का सच्चे निष्ठावंत शिवसैनिक, भारतीय जनता पक्षाचे आणि अन्य आमच्या मित्रा पक्षाचे कार्यकर्ते नसते तर मृतांचा आकडा आज कुठल्या कुठे गेला असता. त्याच कोविड काळामध्ये आपले विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी धारावीसारखा अत्यंत किचकट असा जो भाग होता, अत्यंत गजबजलेला, तिथे पूर्ण त्यांनी यंत्रणा लाभवली. महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आज पूर्ण मतदारसंघामध्ये रेशन वाटप असेल, मास्क वाटप असेल, लोकांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळवून द्यायचं असेल, हे सर्व आपल्या विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी केलं. पूर्णपणे त्यांची हेल्पलाईन चालू होती. पूर्ण 2 वर्ष राहुल शेवाळे यांची हेल्पलाईन सुरू होती. आपल्यापैकी अनेकांना घरी रेशन मिळालं असेल, औषधं मिळाले असेल, मास्क मिळाले असेल. हे सगळं काम या आपल्या खासदारांनी केलं. 2014 मध्ये तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवलात. नवीन होता चेहरा, परंतु अत्यंत चांगलं काम करून दाखवलं. 2019 मध्ये पुन्हा आपण त्यांना निवडून दिलं. आणि हे जे सांगतात ना, जे मराठी माणसाच्या नावाने गळा काढतात, खऱ्या अर्थाने मराठी माणसाला कोणी मुंबईतनं हद्दबातल केलं असेल तर या उबाठाणी कंपनीने केलं. याचे साक्षीदार इथे मोठमोठे लोक बसले, ते आपल्याला सांगतीलच की मराठी माणसाचा खेळ कोणी केला. आज मराठी माणसाला घरदारं विकून मुंबईच्या बाहेर जावं लागलं. आज मुंबई महानगरपालिका, आपण मुंबईमध्ये राहतो, हा वडाळा, नायगाव, हा सगळा हिंदमाता हा परिसर, हा प्रत्येक वेळी 3-3 फूट पाणी तुंबायचं. रस्त्यावरचे खड्डे, मोटरसायकल उलटणं, रिक्षा उलटणं, हे सगळे प्रकार आपण मुंबईत पाहिले. मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात माननीय एकनाथजी शिंदे यांनी प्रशासनाला पूर्णपणे सक्त ताकीद दिली. खड्डे मुक्त मुंबई करायचे आणि सगळे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे असे मुख्यमंत्र्यांनी आल्या मुंबईसाठी हे काम केलं. आल्या आज तुम्ही सर्वजण मुंबईत फिरता, मला सांगा रस्त्यावरचे खड्डे कमी झाले आहेत की नाही? झाले की नाही? मोठ्याने सांगा, घाबरू नका. झाले की नाही? निदान 75% तरी झालेत, उरलेले देखील होतील. दुसरा मुद्दा, रस्त्यावर पाणी तुंबणं कमी झालंय की नाही? झालंय. वडाळेवाले, हिंदमातावाले कोणी असतील तर सांगावं त्यांनी. फक्त माझ्या महिला भगिनी बोलतायत, बाकी पुरुष मंडळी तुम्हाला काय रस्त्यावरचं पाणी दिसलंय का यावेळेला? नाही दिसलंय ना? मग खरं सांगा, हे कोणी केलं हे काम? माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलं. आज मुंबईमध्ये पूर्णपणे वॉटर पंप्स लावणं, पाणी उपसायला, हे कोणी केलं? हे माननीय एकनाथजी शिंदे. आज मुंबईचं प्रदूषण वाढलं होतं. आज मुंबईमध्ये सगळीकडे कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. गेले 5 महिने मुंबईतल्या हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स हा सुधारला आहे. हे कशामुळे सांगा? कशामुळे? मुख्यमंत्र्यांनी कोणची मोहीम हातात घेतली? डीप क्लीन ड्राईव्ह. तुम्ही भारतात कधी डीप क्लीन ड्राईव्ह बघितली होती? डीप क्लीन ड्राईव्ह बघितली होती? स्वतः आज देशातला एकही मुख्यमंत्री सांगा की जो रस्त्यावर स्वतः उभं राहून रस्ता धुण्याचं काम करत आहे. या इथे बसलेल्या मंचावरचे अनेक लोक त्याचे साक्षीदार आहे. आम्ही सगळे होतो. हा रस्ता पण घेतला होता. अमय घोले इकडे नगरसेवक बसलेले आहेत, तिकडे मोरेताई पण आहेत. हे रस्ते साफ करण्याचं काम कधीतरी ब्रिटिशांच्या काळामध्ये रस्ते धुतले जायचे, ते आता जवळजवळ 75 वर्षानंतर मुंबईचे रस्ते धुतले गेले आहेत.
आणि त्यांनी हवेचं शुद्धीकरण झालेलं आहे. हे या उबाठावाल्यांना कधी का सुचलं नाही? मुंबईचं सांडपाणी म्हणजे घाणेरडं पाणी, ज्याच्यात सगळा मैला वगैरे असतो, ते घाणेरडं पाणी समुद्रात फेकण्याचं काम हे लोक करत होते. ब्रीम स्टॉवर्ट प्रोजेक्ट तुम्ही ऐकला असेल अनेक जणांनी, तो कधी पूर्ण झालाच नाही, पण केंद्राच्या नावाने ओरडायचे. आणि त्यामुळे हे सगळं घाणेरडं सांडपाणी त्यांनी कोर्टाने पण अनेकदा, सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा सांगितलं की हे जलशुद्धीकरण करा, STP प्लांट लावा, परंतु 25 वर्ष केवळ महापौर आमचा, तुमची संख्या किती असा पण महापौर आमचा, हे हट्ट धरायचे माननीय उद्धव ठाकरे. आणि काय केलं? मुंबईची वाताहत, ट्रॅफिक जॅम, इन्फ्रास्ट्रक्चर बंद, जिकडे कुठे इन्फ्रास्ट्रक्चर येणार तिकडे हे आंदोलनाला जाणार. आरे कॉलनीमध्ये जिकडे मेट्रोचं कारशेड होणार आहे, सुरुवात झाली आहे, तिकडे कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने रीतसर झाडं पाडायला परवानगी दिली होती. जे 2000 झाडांचा जो विषय होता, ते पाडायला परवानगी दिलेली असताना देखील आंदोलन करायचं. सगळे कुठले NGO ज्यांना फॉरेनचं फंडिंग आहे त्यांना बोलवायचं, त्यांना झेंडे धरायला लावायचे. अनेक निष्पाप जे ग्रॅज्युएट्स होते त्यांच्या नोकऱ्या गेल्या का? कारण त्यांना जेलमध्ये जावं लागलं कायदा मोडल्यामुळे. हे असं लोकांचं माथं भडकवायचं. तिकडे वाढवण बंदर पालघरला येत आहे, तिकडे आंदोलन, नाणार होणार तिकडे आंदोलन, सगळीकडे जिकडे जिकडे म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर येतं तिकडे हे उबाटा कंपनी जातात आणि काम थांबवून ठेवतात. आज समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे हे नसते तर कधीच हा महामार्ग पूर्ण झाला नसता. महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग कोणी बांधला? तर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बांधला. कुठलाही प्रकल्प आला की त्याला थांबवायचं, तेव्हाही असेच प्रयत्न झाले होते, परंतु त्याला झुगारून हा पूर्ण झाला प्रकल्प. आज मुंबईचा कोस्टल रोड असेल, पुढचे अनेक कोस्टल रोड, हे सगळे या महाराष्ट्रात झपाट्याने काम सुरू आहे. 2.5 वर्ष हे उबाठाचं जे सरकार होतं त्यांनी केवळ सेलिब्रिटीकडे लक्ष दिलं. तिकडे पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं, त्याच्यानंतर हे कॉम्पिटिशन कोणचे घेतात? कोणच्या कॉम्पिटिशन घेतात? कोण चांगलं उर्दू बोलेल? उर्दू भाषेवर आमचं प्रेम आहे, अत्यंत गोड भाषा आहे, परंतु तुम्ही कोणाचे विचार, आज तुम्ही कोणाचे सुपुत्र? या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही सुपुत्र आहात. आणि तुम्ही काय करतात? बाळासाहेब ठाकरेंनी हे तर त्यांचे अत्यंत जवळ आणि विश्वासू असलेले म्हणजे शिवसेनेचे फाउंडर मेंबर इकडे बसलेले आहेत, फाउंडर मेंबर आहेत. आणि आज जी वाताहत तुम्ही तुमच्या वडिलांच्या पक्षाची केली, आज तुम्हाला सोनिया गांधींकडे जावं लागतंय. अहो, ते आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा सांगतात केस वारंवार दिल्लीला जातील. हो, जातील ना दिल्लीला, का नाही जाणार? महाराष्ट्राचं भलं करायचं असेल तर आमचे एकनाथ शिंदे 10 वेळा दिल्लीला जातील, 10 वेळा दिल्लीला जातील. तुमच्या पोटात का दुखतंय? आणि हे असं करत असताना महाराष्ट्राच्या जनतेचे अक्षरशः हाल या कोविडमध्ये केले. त्यावेळी जर का तो टास्क फोर्स बसला नसता तर आपल्यापैकी अनेक जण हा दिवस देखील पाहिला नसता. 1 महिना त्या जे आपले डॉक्टर असतात सामान्य, ज्याला आपण जनरल फिजिशियन म्हणतो, त्यांचे दवाखाने बंद करून टाकायला लावले. आज ही सभा जी आहे ती महायुतीची आहे, हे आपल्या सगळ्यांना विसरून चालणार नाही. त्यामुळे हा आवाज हा महायुतीचा आवाज आहे, हा आवाज एकनाथ शिंदेंचा आहे, हा आवाज देवेंद्र फडणवीस यांचा आहे, हा आवाज अजितदादा पवार यांचा आहे, हा आवाज रामदासजी आठवले यांचा आहे, तानसेन ननावरेंचा आहे, नारायण राणेंचा आहे. आणि ज्यांनी आपल्याला नारा दिलाय ते माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जो नारा आहे, अब की बार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.